आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला 3 नवे स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी छोटा दीप माझ्या बरोबर आहे। दीप, माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मीट आणि एक एक काढून दे। 1 2 मिक्स कर। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 37। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 35। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळतोय आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? नितीन गरत। नितीन दादा, आपण काय करता? माझं पिंपळवाट येथे क्लासिक सलून आहे, सागर लॉन्ड्री आहे आणि घरत जनरल स्टोर्स आहे। अच्छा, 3 दुकान आहेत। हो। बरं, मग सगळा व्याप कोण सांभाळतं? स्वतः एकटे? एकटा। बरं, मग कसं काय शेड्यूल बसवलेलं असतं? आहे, माझे मित्र आहेत नंदू जोशी म्हणून, ते मला फार हेल्प करतात। बरं, त्या सगळ्यामध्ये बरं मला सांगा, आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात घडलेला एखादा असा मजेशीर प्रसंग असेल, दुःखद घटना असेल एखादी, त्याच्यातून आपण तरुण गेलोय, असा कुठला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल? सुख दुःख सगळे येतात जातात, पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा माझं प्रेम होतं, ज्या वेळेला मला ती भेटली आणि लग्न झालं, तोच माझ्या सुखाचं गोष्ट। क्या बात आहे। आता प्रेम भेटलं कसं ते आम्हाला सांगा। काय नाही, मी अलिबाग मध्ये पहिला बिल्डर कडे का ड्रायव्हिंग करत होतो, आणि मिसेस माझी म्हणजे आता झाली मिसेस, ती जयसिम कॉलेज अलिबागला होती, ते आमचं दोघांचं प्रेम झालं आणि आता माझी मिसेस सब ट्रेझरी ऑफिसर उरण इथे सर्व्हिसला आहे। मग मला सांगा, त्यावेळेस घाबरायचं नाही घरातल्यांना? कोणी बघितलं पण काय चोरी चुपके जायला लागायचं ना, काय करणार? चोरी चोरी चिपके चिपके, पण इकडे खरेदी चोरी चोरी चिपके चिपके करू नका, एकदम बिंदास करा। आणि तुमचं दुकान आहे त्यामुळे तुम्हाला तर अंदाज असेलच खरेदीचा, बरोबर ना? मग व्यवस्थित करणार खरेदी? बरं, या खरेदीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? मनीष देशपांडे। अच्छा, तुम्हाला कुठला किस्सा सांगायला आवडेल? मला माझ्या शाळेचा किस्सा सांगायला आवडेल। एकदा ट्रिग्नोमेट्री शिकवत होते सर, तर मी हिंदी मीडियम शाळेत शिकलेलो आहे। त्यांनी 10 थीटा विचारला, तर मी त्यांना सांगितलं लंब बटे पाया, तर पाया मला एक झापड पडला। ऍक्च्युली आधार म्हणायचं होतं तर मराठीत निघून गेला, तर त्याच्यामुळे पूर्ण वर्गात चर्चा झाली, पाया क्या होता है, पाया क्या होता है। त्यांना सांगितलं आधार। त्या दिवशी तर तो एक किस्सा माझ्या मेमोरीमध्ये आहे। बरं, तो तर शाळेतलाच किस्सा झाला, पण यांच्यासारखं काही चोरी चोरी चिपके चिपके? नाही, तसं काही नाही। तसं काही नाही, सगळं खुलेआम? म्हणजे काय, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। बरं, मग आता खरेदीला कोण येतं बरोबर? आता मिसेस असते बरोबर। अच्छा, पण मग आता त्या या राऊंडला तुमच्या बरोबर नाहीयेत, तुम्हाला एकट्याला खरेदी करायची आहे। बरं, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? दत्तात्रेय किसवे। किसवे? बर, मग दत्ता तू काय केलंस चोरी चोरी चिपके? नाही, आपण त्या वाटेला जात असं? बर, काय करतोस तू? सध्या मी आता पोलीस मध्ये सिलेक्ट झालोय, अजून ऑर्डर वगैरे यायचे सध्या। क्या बात आहे। मग तुझा अविस्मरणीय एखादा क्षण सांगा मला। काय नाही, कॉलेजमध्ये मस्ती वगैरे असंच काय असं। मग आता पोलीस होणारच म्हणून किस्सा सांगत नाहीयेस का आम्हाला? बर, पण तरी पण दुसरा सांग ना। तर काय, कराटे करतो त्यामुळे थोडेफार मस्ती वगैरे होते कॉलेजमध्ये। मग त्याच्यातून काय झालं होतं? काय नाही, असं सहज मित्रांनी वगैरे कोणी त्रास दिला मित्राने की मला आवडत नाही अजिबात, मारतो मग तू मारतो? बर, पण मग आता पोलीस झाल्यावर तुला कसं वाटेल रे दुसऱ्यांना मारताना वगैरे? तर सध्या काय पोलीस झाले म्हटल्यावर टेन्शनच नाही मला। झालेलं आहे? त्याच्या अगोदर कधी पोलिसांचा मारबीर पडला नाही? नाही, सध्या तसं नाही। तसं नाही काही? बर, पण इथं पण काय पोलीस वगैरे येणार नाहीयेत कोणी त्रास द्यायला, तुला एकट्यालाच इथे खरेदी करायची, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देतो, त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची असते, आणि तीही 1 मिनिटामध्ये। लक्षात ठेवा, खरेदी फक्त 1 मिनिटामध्ये करायची। आणि आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 900 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। लवकर 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 लवकर, हळू 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 हळू। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूया।
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ते. दत्तात्रय किसवे याने केलेली खरेदी आहे 503 रुपयांची. त्यानंतर मनीष देशपांडे यांनी केलेली खरेदी आहे 503 रुपयांची. आणि सर्वात शेवटी नितीन घरात यांनी केलेली खरेदी आहे 526 रुपयांची. क्या बात है. क्या बात है, क्या बात. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन, धन्यवाद. काय किती आनंद झालाय तो. होणारच ना, म्हणजे अलिबाग मध्ये पहिल्यांदाच आले 3:30 त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रोग्राम घेऊन आज खुशीचा दिवस आलेला आहे. बर, अजून मोठ्या प्रकारे आपल्याला डान्स करायचा आहे, सगळ्यांना समावेश करून नाचायचंय. पण कधी तुम्ही जॅकपॉटला जिंकाल त्यावेळेला. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळी एवढी मंडळी माझ्या मागे आहे. जिंकणारच की नाही, आवाज येतो काय? क्या बात आहे. हे सगळेजण तुमच्या पाठीमागे आहेत. टेन्शन घेऊ नका अजिबात. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या चौधरी वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते नितीन दादा दोघेही खेळत आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या समोर आम्ही 2 वर्तमानपत्राच्या पुरवण्या देणार आहे. आणि या पुरवण्यांमध्ये तुम्हाला स हे अक्षर कुठे कुठे आहे तिथे तिथे तुम्हाला सर्कल करायचं आहे. जो अधिक सर्कल करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? खूप सोपा गेम आहे. सगळेजण तयार आहेत? मग सुरुवात करायची. 3:30 करा लवकर सुरुवात. लवकर, फक्त स. लवकर 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 लवकर. साडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आणि या वेळेमध्ये चौधरी वहिनींनी फक्त 2 स ओळखलेत, तर आपल्या नितीन दादांनी तब्बल 5 स ओळखलेत. त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? दादा कोणत्या रंगाची चावी निवडणार? ठीक आहे, लाल घेतो. चला, लाल रंगाची चावी. पाठीमागे काय वाटतंय? का हिरवी? लाल. सगळेजण लालच म्हणतात. कोणत्या रंगाची चावी? अलिबाग लाल आहे, चावी पण लाल पाहिजे. लाल पाहिजे. निवडा मग. नितीन दादांनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे चौधरी वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत चौधरी वहिनी. त्यांना मिळाले शेंगदाणे. अभिनंदन. धन्यवाद. कसं वाटतंय आता? छान वाटत. 3:30 खेळून मजा आली? नक्की. अशीच मजा जर रोज यावी असं तुम्हाला वाटत असेल तर रोज न चुकता 3:30 बघायचं. समजलं? ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत आपले नितीन दादा, ज्यांना मिळालेलं आहे वॉटर प्युरिफायर. अभिनंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. बर, तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं. काय आठवतंय? जोरात नाचणार म्हणून. जोरात एकदा. एक मिनिट. हा काय प्रकार आहे? खालती अलिबागचा डान्स आहे. अलिबाग डान्स मला शिकायचं. कुणाकडे क्लासेस लावावे लागतात? ओ अण्णा. कुणा? ओ अण्णा पिंपळवाट. ओ अण्णा. पिंपळवाट. ओ अण्णा, मला पण डान्स शिकायचा बरं का. अण्णा मला बोलवा बरं का. बोला. खूप खूप शुभेच्छा. आणि गणपतीमध्ये मी ओ अण्णा डान्सच करणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे शिकायला येणार आहे. नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कोणती गोष्ट आहे जी वाचते पण ऐकू येत नाही? तुम्ही या पुढे या. तुमचं नाव? साक्षी संदेश डोकरे. आणि उत्तर? थंडी. थंडी? थंडी? हा, बरोबर आहे उत्तर. थंडी हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 575
775 वर. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.